नमस्कार मित्रांनो, आता आपल्याकडे शेवटचे 30 दिवस बाकी आहेत. MHT CET 2025 खरं तर PCBची CET 9 एप्रिलला सुरू होत आहे, पण PCMची CET 19 एप्रिलला सुरू होते. सो PCMच्या विद्यार्थ्यांसाठी 30 दिवस आहेत, तर PCBच्या CETसाठी आता शेवटचे 20 दिवस शिल्लक आहेत. मित्रांनो, पुढील सलग 20 डेज आम्ही 21 मार्चपासून पुढच्या 10 एप्रिलपर्यंत 20 दिवस PYQs व्हिडिओ सिरीज सुरू करत आहोत. अखंड महाराष्ट्रातील संपूर्ण जे पण 12th सायन्सचे CET ॲस्पायरंट स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी खास केमिस्ट्रीमध्ये 100% मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नरत राहणार आहोत. मित्रांनो, 100% केमिस्ट्रीला येऊ शकतात का? तर हो, असं त्याचं उत्तर आहे. पण त्यासाठी तुम्हाला लास्ट 20 डेज स्ट्रॅटेजी फॉलो करावी लागेल. आता या स्ट्रॅटेजीचा एक भाग म्हणून तुम्हाला काय काय करायचं ते सांगतो. आमची व्हिडिओ सिरीज 21 मार्चपासून 10 एप्रिलपर्यंत असणार आहे. डेली आमचा व्हिडिओ तुमच्या भेटीला सकाळी बरोबर 10 वाजता येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, पण हा जो व्हिडिओ असणार आहे त्याच्यामध्ये 50 MCQs आम्ही डेली केमिस्ट्रीचे जे की PYQs असणार आहेत ते सोडवून देणार आहे, आणि तुम्हाला ती एक टेस्टच असणार आहे. परंतु या व्हिडिओला पाहण्याच्या पूर्वी तुमचा केमिस्ट्रीचा 11वीचे 10 चॅप्टर्स आणि 12वीचे 16 चॅप्टर्स म्हणजे असे एकूण 26 चॅप्टरची पूर्ण रिव्हिजन झालेली पाहिजे. आणि मागील सलग 15-20 दिवसामध्ये आपण असे पूर्ण टेक्स्टबुक PDF रीडिंग टाईप जे 1 शॉट व्हिडिओज आहेत ते पण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. त्याच्यामध्ये काय काय इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत, प्रत्येक टॉपिकचं इम्पॉर्टन्स कुठं आहे, कुठल्या पॉईंटवरती क्वेश्चन्स विचारले जातात, हे सर्व त्या 1 शॉट व्हिडिओ सिरीजमध्ये दिलेलं आहे. ते सुद्धा व्हिडिओज तुम्हाला जाऊन पाहायचेत. आणि आता तुमच्याकडे तयारीसाठी फक्त बाकी आहेत 2 दिवस, आजचा, उद्याचा आणि परवाचा. म्हणजेच 2 ते 3 दिवसात तुम्हाला संपूर्ण रिव्हिजन करायचं आहे. त्यामध्ये 1 पेज नोट्स वापरा, शॉर्ट नोट्स वापरा, माइंड मॅप्स वापरा, ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला ट्रिक्स न्यूमॉनिक्स वापरावं लागतात ते वापरा. परंतु 26 चॅप्टर्स रिवाईज करून मगच तुम्ही PYQs व्हिडिओ सिरीजला बऱ्यापैकी टॅकल करू शकता. त्याच्यातले जे क्वेश्चन्स आहेत ते तुमच्या खूप कामाचे आहेत, कारण येणाऱ्या CETला हेच किंवा याच्यासारखेच सेम टू सेम क्वेश्चन्स असतील. आणि अजून एक मजेची गोष्ट सांगू का मित्रांनो, तुम्ही मागच्या 18-20 महिन्यात काय केलंय याला खरंच काही किंमत नाही. आता तुम्ही इथून पुढे ह्या 20 दिवसामध्ये काय तुमचं प्लॅनिंग आहे, काय तुमची स्ट्रॅटेजी आहे, ते तुम्हाला CETला अतिशय छान स्कोर 140+, 150+, 160+, 180+ सुद्धा आणून देणार आहे. आणि केमिस्ट्री त्याच्यात सेंटर्ड राहणार आहे, लक्षात घ्या. कारण